बरेच वर्ष झालं आम्ही बघतोय, पण आता या पुलाला एवढ्या बॅगा पडल्या तो कधीही पडू शकतो, मग मोठा अपघात होऊ शकतो. तर याचं लवकरात काम करावं अशी आमची ग्रामस्थांची इच्छा व्यक्त करतो मी. बरोबर आहे, खेळतेच की सरकार त्यांनी केलं पाहिजे हे काम पटपट. रस्ता लवकर झाला पाहिजे हा पूल, कारण आता कटडे पडलेले दिसतात, भेगा पडल्यात काय तेव्हा बी दासवू शकतो हा पूल. त्यांनी ती अजूनपर्यंत काही नुसतं नारळ पडला, त्याचं पूजन बिजन केलं, पण अजून काही काम केलं नाही. ते इंग्रजांच्या काळातला पूल या जवळजवळ याला आता 4 पिढ्या झाली असते. अगदी जीवितहानी होण्यासारखी काम अगदी याच्यात आले जब गायला आलेली काय. आणि विशेष म्हणजे कसं रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे. तिकडं आसनगावला जायचं म्हटलं तरी तसंच, तिकडं वाई 5 गणी जायचं म्हटलं तरी तसंच. सातारा जिल्ह्यामध्ये उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये असणारा महाबळेश्वर 5 गणीला जाणाऱ्या वाघोली गावाजवळ असणारा ब्रिटिशकालीन पूल शेवटच्या घटका मोजतोय. गेल्या अनेक वर्ष लोकप्रतिनिधींनी या पुलाच्या उद्घाटनाचे नारळ फोडून जातात आणि निवडणुका आल्या की या पुलाच्या निधीबद्दल आणाभाका देत असतात. तसं पाहिलं तर काही वर्षांपूर्वी सावित्री नदीचा पूल प्रशासनाच्या गलथान कारभाराचा नमुना असताना देखील वेळोवेळी सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये असणारा हा वसना नदीवरील पूल पडण्याच्या अवस्थेमध्ये दिसून येतोय. तसं पाहिलं तर या पुलाच्या संरक्षण भिंती ढासळल्या, पुलाला भेगा देखील पडलेल्या आहेत, तरी देखील प्रशासन हा पूल पडण्याची वाट बघतोय का असा जनतेतून रोष व्यक्त केला जातोय. त्याबद्दल घेण्यात आलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया. आपण आलो आहोत वाई पंढरपूर या राज्य महामार्गावरती, आणि तसे पाहिले तर उत्तर कोरेगाव तालुक्यातील हा वसनेच्या नदीवर बांधला वसनेच्या नदीवर असणारा हा इंग्रजकालीन पूल. आणि या पुलाची अवस्था आपण पाहत आहात किती मोठ्या प्रमाणात भीषण आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित बांधकाम खात्याने सांगण्यात आलं की टेंडर काढले, परंतु गेले 1-1.5 वर्ष झालं तरी अशाच त्यांच्या आणाभाका दिसून येत आहेत. आपल्याबरोबर स्थानिक काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीने या पुलाची डागडुजी झालेली दिसून येत आहे, तसेच पडझड मोठ्या प्रमाणात या पुलाची झालेली आहे. आपल्याबरोबर ग्रामस्थ आहेत, काय मत व्यक्त करतायत ते सांगतील. काय काका सांगाल, गेले कित्येक वर्ष झाले या पुलाच्या आणाभाका होत आहेत की पुलाचं काम होईल, फंड पडलाय, निधी येतोय, काय थोडक्यात सांगाल याबाबत? नाही, आता हे बरेच वर्ष झालं आम्ही बघतोय, पण आता या पुलाला एवढ्या बॅगा पडल्या तो कधीही पडू शकतो, मग मोठा अपघात होऊ शकतो. तर याचं लवकरात काम करावं अशी आमची ग्रामस्थांची इच्छा व्यक्त करतो मी. आणि बरोबर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीनं या पुलाचं प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात पडझड दिसून येते, साईडचे कटडे पडलेत, इंग्रजकालीन पूल केव्हाही पडू शकतो, नागरिकांच्या जीविताशी सरकार खेळते का, काय सांगाल? बरोबर आहे, खेळतेच की सरकार त्यांनी केलं पाहिजे हे काम पटपट. रस्ता लवकर झाला पाहिजे हा पूल, कारण आता कटडे पडलेले दिसतात, भेगा पडल्यात काय तेव्हा बी दासवू शकतो हा पूल. 100 वर्षापूर्वी त्याला पूर्ण झालेले 100 वर्ष. काका तुम्ही काय सांगाल की ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी सावित्री नदीचा पूल गेला आणि त्यामध्ये एसटी गेली, सरकारचं स्ट्रक्चर ऑडिट जे पुलाचं करण्यासाठी करायला लागतं, तसं या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट सरकारकडून झालं का? आणि त्याच माध्यमातून आपण याच पुलावरून सारखं ये जा करत असता पूलही थोड्या प्रमाणात असा डिवायडेड झालेला दिसतोय आणि कटाडे असे रेललेले दिसतात, काय सांगाल थोडक्यात याबाबत? नाही, हे काही काम 3 महिन्यात करणार होती, पण त्यांनी ती अजूनपर्यंत काही नुसतं नारळ पडला, त्याचं पूजन बिजन केलं, पण अजून काही काम केलं नाही. ते इंग्रजांच्या काळातला पूल या जवळजवळ याला आता 4 पिढ्या झाली असतील. 4 पिढ्या झाल्या त्यांनी सांगितलं. तुम्ही काय सांगाल, रोज या पुलावरनं जा ये करता कामाला, त्यासाठी काय सांगाल? जा ये करतोच ना आपण. ते अगदी जीवितहानी होण्यासारखी काम अगदी याच्यात आले जब गायला आलेले सगळे गट्ट पडले, ते सगळं कट्ट पडल्यात. अजूनही काय सांगाल की या सावित्री नदीचा पूल जसा वाहून गेला अचानकपणे आणि या पुलावरती असणारी लोक वाहून गेली, 53 लोक त्यावेळेस मरण पावली होती, काय सांगाल थोडक्यात याबाबत? नाही, यावेळेस मोठा ऍक्सिडेंट तर घडू शकतोच. आणि इंग्रजांनी त्या ग्रामपंचायतीला, वाघोली ग्रामपंचायतीला एक म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली पण लेटर पाठवलेलं आहे की लवकर हा पूल रिपेअरिंग करावा किंवा नवं पुलाचं काही बांधकाम करावं, ही आमची ग्रामस्थांची इच्छा आहे. लवकरात करावं, नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? आता जड वाहनं, आता रेल्वेचं काय फकट बंद झालं की जड वाहनं इकडून जाते, त्यामुळे जड वाहनं गेली की पूल हलतो काय. आणि विशेष म्हणजे कसं, रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे. तिकडं आसनगावला जायचं म्हटलं तरी तसंच, इकडं वाई 5 गणीला जायचं म्हटलं तरी तसंच.
पण हा पूल सरकार निवडून आल्यानंच पूल बांधायचा का माणसं मेल्यानं पूल बांधायचा आहे? दुसरी कुठे जागा आहे का कुठे जायला माणसांना म्हणजे वाहन जायला जागाच नाही कुठं आहे का? हा आणि महत्वाचं आहे सरकारने आता 1500 रुपये बायकांना दिले तर बायका बांगलाय पण येणार त्या लाडकी बहीण योजना कशाला हो? महाराष्ट्र काय काढला यांनी या सरकारने खरं तसं पाहिलं तर या वसनीच्या नदीवरती बांधला गेलेला हा पूल काही वर्षापूर्वी तसं ह्यांचं म्हणणं होतं की पत्रही आलं, परंतु त्याबद्दल सरकार किती मोठी सरकारची अनास्था दिसून येते ते पाहू शकत असाल. या पुलाला भेगा पडलेल्या दिसून येत आहेत, कटाडे पडलेत, त्याचप्रमाणे कटाडे रेललेलेही दिसून येतात आणि याच माध्यमातून या पुलावरती प्रचंड प्रमाणात वाहतूक असते आणि तसं पाहिलं तर वाईला महाबळेश्वर पाचगणीला जाण्यासाठी हा पूल प्रामुख्याने वसनीच्या नदीवरचा पूल मानला जातो. हा आहे वाघोली या गावात. या गावाचं प्रतिनिधित्व माननीय विधान परिषदेचे सभापती माजी सभापती शंकरराव जगताप यांनी या गावातच यांचंच गावात वास्तव्य होतं आणि शंकरराव जगताप अण्णा यांनी सातारा जिल्ह्यात रस्त्याचं जाळं पेरलं, परंतु हा पूल त्यांच्या हयातीनंतर अजूनही लोकप्रतिनिधींना करता येत नाही. ही मोठी अनास्थेची आणि मोठी खंत व्यक्त केली जात आहे. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, वाघोली.